नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहिणी आणि राहुलने नैनाला किडनॅप केलेलं असतं आणि तेही जेव्हा स्वामीनाथनचं शूट असतं, मॉडेलिंगचं शूट असतं, नवीन कलेक्शन लॉन्च केलेलं असतं आणि त्या दिवशी ज्या दिवशी मॉडेलिंगचं शूट होणार आहे त्याच दिवशी राहुल आणि रोहिणी मिळून नैनाला किडनॅप करतात. आणि जेव्हा नैनाला किडनॅप केलं जातं तेव्हा आता मॉडेलिंग कोण करणार हा जो प्रश्न उद्भवतो, त्यासाठी आबा कलाची कशी निवड करतात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु रोहिणी आणि राहुलने अचानक नैनाला किडनॅप करायचा निर्णय का घेतला, नक्की असं काय घडलं म्हणून त्यांना असं वाटलं की आपण नैनाला किडनॅप केलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे रोहिणी, नैना आणि आबा बसलेले असतात. तर रोहिणीचं तिथे मॅगझिन पडलेलं असतं. रोहिणीला कॉल आला म्हणून तिनं ते मॅगझिन तसंच ठेवलेलं असतं. तर रोहिणी तसंच मॅगझिन ठेवते. नैना ते मॅगझिन घेते आणि वाचू लागते. तेव्हा मात्र आबांच्या समोर हे सर्व घडत असतं. तर रोहिणी ते मॅगझिन मागते. तर नैना म्हणते, नाही मी घेतले, आता मी नाही देणार. त्यावरती तिथे नैना तसं म्हटली की रोहिणी म्हणते की ते माझं मॅगझिन आहे, माझ्याशी नीट बोलायचं, मी तुझी सासू आहे आणि त्यापेक्षाही मी या घरची मुलगी आहे, त्यामुळं तुला माझ्याशी व्यवस्थितच बोलावं लागेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रोहिणी हे बोलत असते तर नैना तिच्यावर ओरडते आणि म्हणते, मी पण या घरची सून आहे, मला असं वाटलं नव्हतं की या घरातली माणसं असा विचार करत असतील, एवढी अशी असतील, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र आबांनाही खूप राग येतो. आबा म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, या घरातली माणसं कशी आहेत, काय आहेत, याहीपेक्षा या घरातली माणसं तुझ्याशी कसं वागतात ते बघ. जर तुला समजूनच घ्यायचं नसतं ना तर आम्ही काहीही करू शकलो असतो, पण आम्ही तुझ्याशी व्यवस्थित वागतोय याचाच अर्थ असा आहे की तुला या घरात ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि मग हे तर आबांशी पण उलट बोलायला सुरुवात करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं वागणं चालू असतं आणि त्याचवेळी आबाही तिथं असतात आणि आबा म्हणतात की बाद झालं. राहुल मात्र पुढे येणार असतो, बोलणार असतो, पण राहुल म्हणतो की जाऊ दे, आता ही आबांशी पण अशाच पद्धतीनं बोलत आहे ना तर बोलू दे, मला काय करायचं आहे, म्हणजे आबाच हिच्या असल्या वागण्याला कंटाळून हिला घराच्या बाहेर हकलतील. आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, चांदेकरांची सून म्हणून मिरवायचं असेल तर तुझ्या बहिणीकडनं शिक, ती कशी बोलते, कशी वागते, तर हे लक्षात ठेव. तर असं आबा बोलल्यानंतर नैनाला राग येतो आणि आबा पण रागाने आत निघून जातात. नंतर राहुलला आता रोहिणी ओरडायला सुरुवात करते, तुला कळतंय का राहुल, काय चाललंय हे, अरे हिला स्वामीनाथनने मॉडेलिंगसाठी सिलेक्ट काय केलं तर हिला नाटकं करायला सुरुवात केलेली आहे आणि आता 2च दिवसात शूट आहे. आणि इकडे दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वामीनाथन आणि अद्वैत यांची मीटिंग असते. स्वामीनाथन हे भेटायला घरी आलेले असतात आणि त्या मॉडेलिंगच्या संदर्भात ते नवीन जे डिझाईनचं कलेक्शन लॉन्च होणार आहे ते जे आहे ते वेडिंग सीझनसाठी आहे, त्यामुळं त्या संदर्भात बोलण्यासाठी स्वामीनाथन हे आबांना भेटायला घरी आलेले असतात. अद्वैतही खुश असतो आणि ऑलरेडी मागच्या वेळेस कलाने स्वामीनाथन यांचा खूपच छान असा पाहुणचार केलेला असतो, त्यामुळं त्यांनी यावेळेस ही आवर्जून सांगितलेलं असतं की अद्वैतची बायको कला हिच्या हातचं मला जेवण जेवायचं आहे. तर आबा सगळी जबाबदारी कलावरती दिलेली असते आणि अद्वैतलाही कुठंतरी वाटत असतं की कला ही सगळी जबाबदारी पार पाडू शकेल, कारण मागच्या वेळेस ही कलाने खरंच स्वामीनाथन यांचं मन जिंकलेलं होतं, कारण तिला तिच्या हातचं जेवण हे स्वामीनाथन यांना खूपच आवडलेलं होतं. पण स्वामीनाथन यांनी यावेळेस आवर्जून कलाला पुरणपोळीचा त्यांनी तिथे घाट घालायला सांगितलेलं असतं, त्यांची फरमाईश असते. कला ही सगळं आनंदाने करत असते आणि स्वामीनाथन आणि आबा यांच्यामध्ये बोलणं सुरू होतं. मग आपलं आज संध्याकाळी फोटोशूट आहे असं सांगितलं जातं. तर मला असं वाटतंय मॉडेल पण इथं गरजच आहे, त्याचबरोबर डिझायनर इथले आहे आणि शूट पण कसं तुमच्या आणि आमच्यामध्ये आहे. तर मला काय वाटतं, हे जे आहे ते आपण करतोय वेडिंग सीझनसाठी करतोय, तर आपलं बाहेरचं जे लॉन आहे तिथे हे शूट करावं अशी माझी इच्छा आहे असं स्वामीनाथन सांगतात. आबा म्हणतात की काहीच हरकत नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे हे तर. आणि मग आता नैनाला सांगितलं जातं की तू तयार हो आणि हे शूट आज करायचं आहे. हे जेव्हा नैनाला कळतं, नैना पण लगेचच आवरावर करून पार्लरमध्ये जाते आणि पार्लरमध्ये जाऊन ती तयार होऊन येणार असते. आणि आता या संधीचा फायदा राहुल आणि रोहिणी घ्यायचं ठरवतात
कारण एकदा का ह्या नैनाचं फोटोशूट झालं तर ही नैना जास्त टिवटिव करणार, म्हणून ह्या दोघांनीही ठरवलेलं असतं. इकडे आता पहिल्यांदा आल्या स्वामीनाथन यांचं खूप छान असं स्वागत केलं जातं, त्यांना वेलकम ड्रिंक दिलं जातं, तेही खुश होतात आणि कलाच्या हातची चव त्यांना खूपच आवडते. इकडे आता नैना ज्या ड्रायव्हरबरोबर गेलेली असते त्या ड्रायव्हरलाच राहुलने मॅनेज केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं तिला घरी घेऊन यायचं नाही, तिला एका ठिकाणी घेऊन जायचं आणि त्या गोडाऊनमध्ये तिला बेशुद्ध करून ठेवायचं. जोपर्यंत मी तुला कॉल करत नाही तोपर्यंत त्या रूमचा दरवाजा उघडता कामा नये असं सांगितलेलं असतं. आणि मग ड्रायव्हर गाडी बंद पडलं असं नाटक करतो आणि नैनाला तिथे कोंडून ठेवतो. तिच्या तोंडाला तो गुंगीचं औषध लावतो आणि तिथे ती बेशुद्ध पडते आणि तिला तिथे ठेवलेलं असतं. आता नैना तर बेशुद्ध झालेली आहे. मग आता हे मॉडेलिंगचं फोटोशूट आहे ते कसं केलं जाणार हा प्रश्न सर्वांच्या पुढे असतो. आता मॉडेलची वाट बघत बसलेले असतात, तर रोहिणी पण इकडे वाट बघत असते. सगळे घरातले छान तयार झालेले असतात, सगळेजण तिथं आलेले असतात आणि आता सगळेजण नैनाची वाट बघत असतात. त्याचबरोबर फोटोग्राफर सगळे तिथं लोक आलेले आहेत, कारण हे नवीन कलेक्शन लॉन्च करायचं आहे ज्याच्या डिझाईन कलाने स्वतः डिझाईन केलेले आहेत. त्याचे दागिने हे अद्वैतच्या नजरेखालून घडवले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर एवढं सुंदर कलेक्शन आहे आणि त्यासाठी सुंदर मॉडेलही हवी आहे. नैना तशी आहे म्हणून नैनाला सिलेक्ट केलेलं असतं. एकतर नैना स्वामीनाथन यांच्या सारखं मागं लागलेली असते म्हणून तिचं सिलेक्शन झालेलं असतं. परंतु आता ऐनवेळी नैना वेळेवर काही येत नाही, कारण इकडे तिची अवस्थाच बेकार करून टाकलेली असते. त्या ड्रायव्हरने तिला बेशुद्ध करून तिथे झोपवलेलं असतं आणि तो दरवाजाला कडी लावून बाहेर वाट बघत बसलेला असतो. आणि नैना अशा ठिकाणी असते की जिथे तिचा फोनला नेटवर्कही भेटत नाही. आणि जेव्हा नैना पूर्णपणे बेशुद्ध होते तेव्हा तो ड्रायव्हर बाहेर येतो आणि राहुलला फोन करतो आणि सांगतो की हा काम झालेला आहे. इकडे राहुल सगळ्यांबरोबर असतो आणि मग तो रोहिणीला सांगतो की मम्मा डन. तो हातानेच तिला खुणवतो. त्यानंतर रोहिणी म्हणते किती वेळ वाट बघायची आपण नैनाची, मला वाटतं आजचं शूट आपल्याला कॅन्सल करावं लागणार आहे. त्यावेळेस आबा म्हणतात अगं रोहिणी काय बोलतेस, तयार व्हायलाच गेली ना ती पार्लरमध्ये, येईल ना मग. रोहिणी म्हणते तुम्हाला माहिती आहे ना ती मुलगी कशी आहे, तिला वेळेचं काही गांभीर्य नाही आहे, काही नाही आहे, तिला काही वाटतच नाही आहे कोणाचं, माणसांच्या वेळेची किंमतच नाही आहे तिला. इकडे नैना मात्र बेशुद्ध पडलेली असते आणि जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा जवळजवळ 4 ते 5 तास उलटून गेलेले असतात. आणि नैनाला प्रश्न पडतो की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. स्वामीनाथन आणि अद्वैत बोलत असतात आता करायचं काय हा प्रश्न असतो. एवढी सगळी तयारी केलेली आहे आणि अचानक मॉडेल कुठून आणणार आपण. मॉडेल पण असं आपल्याला दागिन्यांसाठी शोभेशी अशी हवी आहे. मॉडर्न असं घेऊन पण उपयोग नाही, कारण तो जो शृंगार आहे तो घातल्यानंतर तिचं मराठमोळं लूक दिसलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जात असतो आणि अचानक मॉडेल काही मिळत नाही. एवढी सगळी तयारी केलेली पाण्यात जाणार की काय असं अद्वैत आणि स्वामीनाथन यांना वाटत असतं. पण आबा तिथे येतात आणि आबा म्हणतात की स्वामीनाथन मी तुम्हाला एक सजेस्ट करू का. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात बोला ना काय झालं आबासाहेब. तेव्हा आबा म्हणतात आत्ता तुम्ही दोघं टेन्शनमध्ये आहे, तुमच्या दोघांचं बोलणं माझ्या कानावरती पडलं, नैना आलेली नाही आणि अचानक मॉडेल कुठून आणायचा हा मोठा प्रश्न आहे. सोहम आणि राहुल नैनाला शोधायला बाहेर गेलेले आहेत, पण मी तुम्हाला एक सजेस्ट करतो. त्यावेळेस स्वामीनाथनला आबा म्हणतात की स्वामीनाथन आबांना सांगतात की हा बोला. तेव्हा आबा सांगू लागतात की मला काय वाटतं माहिती आहे का, आमची थोरली सून जी आहे म्हणजे अद्वैतची बायको कला, जिने हे दागिने यांचे डिझाईन तयार केलेले आहेत, तिला जर आपण मॉडेल म्हणून सिलेक्ट केलं आणि आजचं हे फोटोशूट केलं तर चालणार नाही का. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात तुम्ही माझ्या मनातलं बोललात. अद्वैतला काही गोष्ट पटत नसते. अद्वैत म्हणतो ओ आबा तिला जमणार आहे का ते सगळं. आबा म्हणतात कला ही सर्व गुण संपन्न आहे. स्वामीनाथन तुम्ही बघितलेलं आहे, आज आजच्या तिच्या जेवणाची चव तुम्ही बघितलेली आहे, त्याचबरोबर तिच्या अंगात कला आहे म्हणून तिने एवढ्या सुंदर डिझाईन केलेल्या आहेत. मला वाटतं मॉडेलिंग पण तिला नक्कीच जमेल. आबांना कलावरती पूर्ण विश्वास असतो आणि आबा म्हणतात काही झालं तरी मला आता असं वाटतं की आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण कलालाच फोटोशूटसाठी तयार करूया. आणि मग कलाला विचारलं जातं तेव्हा कला सुरुवातीला नाही म्हणते. मग रजनी वगैरे सगळेजण तिला समजवतात. चक्क रोहिणी तिला म्हणत असते की कला तू तयार हो. आणि आता कलाचं त्या कलेक्शनसाठी न्यू लॉन्च होणाऱ्या कलेक्शनसाठी मॉडेल म्हणून सिलेक्शन होतं
आणि सुंदर असं कलाचं फोटोशूट होतं. आणि स्वामीनाथन यांना खरं तर नयनापेक्षा कलाचंच हे सौंदर्य चांगलं वाटतं. कलावरती हे दागिने उठून दिसत आहेत असं स्वामीनाथन सांगतात. म्हणतात की खरंच या या सुनबाईंवरती खरंच दागिने खूप उठून दिसत आहेत. थँक्यू.